Hello friends, welcome to my YouTube channel. I'm Ashok Gaikwad, working as an assistant English teacher in New English School Padegaon, Taluka Kopargaon in Ahmednagar district. Friends, today we are going to learn a very fantastic story of my English course book standard 10th. Before starting story, if you haven't subscribed my channel, please subscribe it and press the bell icon for getting my next videos. So let's start. Friends, his first flight. This is a very nice story of a young seagull. It is written by a famous Irish novelist and story writer Liam O'Flaherty. In this story, the writer explains how the young seagull was scared initially to take his first flight or fly over the sea. His parents and his brother and sister motivated him a lot, and finally he made his first flight successfully. Now we will go through the text. Listen and watch carefully. The young seagull was alone on his ledge. His two brothers and his sister had already flown away the day before. He had been afraid to fly with them. Somehow, when he had taken a little run forward to the brink of the ledge and attempted to flap his wings, he became afraid. The great expanse of sea stretched down beneath, and it was such a long way down, miles down. He felt certain that his wings would never support him. So he bent his head and ran away back to the little hole under the ledge where he slept at night. His first flight. त्याचे पहिले उड्डाण किंवा त्याची पहिली भरारी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लियाम ओफ्लॅहर्टी लिखित एक सुंदर अशी कथा, एक सुंदर असा पाठ या ठिकाणी शिकणार आहोत. आणि ही गोष्ट एका छोट्याशा समुद्र पक्ष्याची ही गोष्ट आहे की जो समुद्र पक्षी आपली यशस्वी अशी पहिली भरारी घेण्यात किंवा यशस्वीरित्या आपलं पहिलं उड्डाण घेण्यात कसा यशस्वी ठरला हे या स्टोरीमधून आपण बघतोय. द यंग सीगल वॉज अलोन ऑन हिज लेज. लेज मीन्स उंच असा खडकाचा काठ. तर तो छोटा सीगल पक्षी किंवा त्याला समुद्र ससाना देखील असे म्हटलं जातं. तर हा छोटासा सीगल पक्षी उंच टेकडीच्या खडकावर एकटेक बसलेला होता. आणि त्याचे दोन भाऊ आणि बहीण मात्र एक दिवस अगोदरच ते उडून गेलेले असतात. यशस्वी असं उड्डाण घेऊन ते दूर निघून गेलेले असतात. आणि तो मात्र उडण्यासाठी खूप घाबरत होता. खडकाच्या टोकापर्यंत पळत जाऊन तो आपला पंख फडफडावायचा. असे त्याने अनेकदा प्रयत्न केले बघा, परंतु त्याला खूप भीती वाटत होती. कारण खाली खूप दूर अंतरावर अथांग असा सागर, समुद्र आणि मैलोन मैल दूर जाणारा मार्ग त्याला दिसत होता. आणि त्याला खात्री पटली होती मित्रांनो की आपल्या पंखांना हे मुळीच झेपणार नाही. आणि म्हणून त्याने आपले डोके खाली घालून तो खडकाखालच्या कपारीत रात्रभर लपून बसला. नेक्स्ट लाईन. Even when each of his brothers and his little sister, whose wings were far shorter than his own, ran to the brink, flapped their wings and flew away, he failed to muster up courage to take that plunge which appeared to him so desperate. His father and mother had come around, calling to him, shrilly upbraiding him, threatening to let him starve
on his ledge unless he flew away, but for the life of him he could not move. Brink. Brink means उभ्या कड्याचा एखादा काठ. Afraid. Afraid means घाबरणे. Even when each of his brothers and his little sister, whose wings were far shorter than his own, ran to the brink. मित्रांनो, त्याचे लहान भाऊ आणि बहीण आपल्या अगदी छोट्या पंखांना फडफडवत त्यांनी भरारी घेतली होती आणि ते दूर उंच उडून गेले होते. परंतु इच्छा असूनही या छोट्या सिगलला मात्र, छोट्या समुद्र पक्षाला मात्र त्याची हिंमत होत नव्हती. आणि मग त्याचे आई वडील त्याच्या भोवती किरट्या घालायचे आणि अगदी कर्कश आवाजात त्याला उडण्यासाठी सांगत असे आणि त्याला धमकी देत होते की जर त्याने खडकावरून उड्डाण घेतले नाही तर त्याला अगदी उपाशी राहावे लागेल. पण तो छोटा सिगल, तो छोटा समुद्र पक्षी मात्र आपल्या जीवाच्या भीतीने त्याने कोणताही प्रयत्न केला नाही. तो मात्र आपल्या एका जागेवरच स्तब्धपणे त्या ठिकाणी शांतपणे उभा होता. टू मस्टर अप करेज मीन्स धैर्य एकवटणे. टू प्लंग. प्लंग मीन्स जोराने उडी घेणे. श्रीली अगदी कर्कश आवाज करणे. अपब्रेडिंग. अपब्रेड मीन्स अगदी खरडपट्टी काढणे. स्कोल्डिंग. इट इज कॉल्ड स्कोल्डिंग. धमकावणे. स्टार्व. स्टार्व मीन्स उपाशी ठेवणे किंवा उपासमार करणे. नेक्स्ट पॅसेज. दॅट वॉज 24 hours ago. मित्रांनो, ही 24 तासापूर्वीची घटना त्या ठिकाणी घडलेली होती. सिन्स देन नोबडी हॅड कम नियर हिम. आणि त्यानंतर मात्र कोणीही त्याच्याजवळ आले नाही. त्याची आई, त्याचे वडील, त्याची बहीण किंवा त्याचे भाऊ यापैकी कोणीही त्याच्याजवळ आलं नाही. द डे बिफोर ऑल डे लॉंग ही हॅड वॉच हिज पॅरेंट्स फ्लाइंग अबाउट विथ हिज ब्रदर्स अँड सिस्टर, perfecting them in the art of flight, teaching them how to skim the waves and how to dive for fish. परंतु काल दिवसभर त्याने पाहिले की कशा प्रकारे त्याची आई, त्याची वडील आपल्या भावंडांना कसे उडण्याचे कौशल्य शिकवत होते हे त्याने त्या ठिकाणी बघितलं. मग समुद्राच्या लाटावरून झेप कशी घ्यायची व मासा कसा पकडायचा हे सर्व त्याने आपल्या लहान बहीण भावांना शिकताना त्याने पाहिले होते बघा. स्कीम. स्कीम मीन्स मूव लाईटली जस्ट अबोव अ सरफेस. अगदी पाण्याच्या पृष्ठभागावरून हळूच वरचेवर उडणे. इट इज कॉल्ड स्कीम. He had, in fact, seen his older brother catch his first herring and devour it standing on a rock, while his parents circled around raising a proud cackle. मित्रांनो, आपल्या भावाला खडकावरती उभं राहून अगदी पहिला हेरिंग मासा, हेरिंग मीन्स हेरिंग इज अ नेम ऑफ फिश, हेरिंग मासा पकडून आणि त्याने कसा तो पटकन खाल्ला हे दृश्य त्याने बघितलं. आणि त्याचे आईवडील त्याच्या लहान भावाभोवती गरगर अशा फिरक्या घेऊन फिरून अगदी कलकल असा आवाज करीत त्याला जणू काही शाबासकीच देताना त्याने बघितलं होतं. And all the morning the whole family had walked about on the big plateau,
midway down the opposite cliff, taunting him for his cowardice. Cackle. Cackle means कलकल असा आवाज करणे. आणि आता सकाळी त्याचे सर्व कुटुंब समोरच्या उंच कड्याच्या माथ्यावर प्लेटो मीन्स माथा, सपाट भाग, आणि हे सर्व कुटुंब समोरच्या उंच अशा कड्याच्या माथ्यावरती असलेल्या मोठ्या पठारावर सर्व हिंडत होते. आणि भित्रेपणामुळे किंवा भित्रेपणावरून सर्वजण या लहान अशा समुद्र पक्षाची मस्करी करत होते. सर्वजण त्याची मात्र मजाक उडवत होते. क्लिफ मीन्स अ हाय स्टीफ फेस ऑफ अ रॉक. खडकाचा उंच असा कडा. टॉन्टिंग मीन्स टोमणे मारणे. कावर्डिस मीन्स लॅक ऑफ करेज टू फेस डेंजर. भित्रेपणा किंवा भेकडपणा. नेक्स्ट पॅराग्राफ. द सन वॉज नाव असेंडिंग द स्काय, blazing on his ledge that faced the south. He felt the heat because he had not eaten since the previous nightfall. मित्रांनो, आता जसजसा सूर्य वरती येऊ लागला तसे दक्षिणेकडे तोंड असलेला त्याचा खडक प्रकाशाने मात्र पूर्णपणे उजाळून निघालेला असतो. आणि त्याला आता ती उष्णता जास्त जाणवू लागली, कारण अगदी काल रात्रीपासून त्याने काहीच खाल्लेले नव्हते. नाईटफॉल मीन्स अंधार पडणे. अगदी काल रात्रीपासून त्याने काहीही खाल्लेले त्या ठिकाणी नव्हते. नेक्स्ट पॅराग्राफ. ही स्टेप्ड स्लोली आउट टू द ब्रिंक ऑफ द लेज अँड स्टँडिंग ऑन वन लेग with the other leg hidden under his wing, he closed one eye and then the other and pretended to be falling asleep. नंतर हळूच तो खडकाच्या टोकापाशी आला आणि एका पायावरती उभा राहून दुसरा पाय त्याने आपल्या पंखाखाली घेतला. नंतर त्याने एक एक करून आपले दोनही डोळे मिटले आणि जणू काही झोपेचे सोंग त्याने घेतले. स्टील दे टूक नो नोटीस ऑफ हिम. परंतु त्याच्या घरातील कोणीही त्याची दखल मात्र अजिबात घेतली नाही. He saw his two brothers and his sister lying on the plateau, dozing with their heads sunk into their necks. मग त्याचे दोन भाऊ आणि बहीण आपले डोके मानेमध्ये घालून पठारावरती डुलक्या घेत पडलेले असतात. His father was preening the feathers on his white back. Preen, making an effort to clean feathers with the beak. चोचीने आपले पंख साफ करणे. आणि त्याचे वडील मात्र आपल्या शुभ्र पाठीवरची पिसे स्वच्छ करण्यामध्ये गुंतलेले होते. Only his mother was looking at him. आणि यावेळी फक्त त्याच्या आईचं मात्र त्याच्याकडे लक्ष असतं. She was standing on a little high hump on the plateau, her white breast thrust forward. Hump, a round raised mass on land. गोलाकार उंच वटा. बघा, अशा वेळेस फक्त त्याचं आईचं लक्ष त्या पिलाकडे असतं, त्या छोट्याशा समुद्र पक्षाकडे असतं. आणि पठारावरती एका उंच वट्यावर आपली पांढरी शुभ्र छाती पुढे काढून
त्याची आई त्या ठिकाणी उभी असते. Now and again she tore at a piece of fish that lay at her feet and then scraped each side of her beak on the rock. Scrap means rubbed. घासणे. मग त्याच्या आईने काय केलं बघा, की आपल्या पायाशी पडलेला एका माशाचा तुकडा तिने उचलला आणि अगदी त्याला तिने फाडून खाल्ला आणि मग आपली चोच सर्व बाजूने त्या खडकावरती ती घासून काढत होती. द साईट ऑफ द फूड मॅडन हिम. मॅडन मीन्स अगदी वेडा पिसा होणे. आणि आईला अशा प्रकारे मासा खाताना बघितल्यानंतरचं हे दृश्य बघून तो अगदी वेडा पिसा झाला, कारण त्याला खूप भूक लागलेली असते. हाऊ ही लव्ह टू टिअर फूड दॅट वे, स्क्रॅपिंग हिज बीक नाऊ अँड अगेन टू व्हेट इट. वेट मीन्स टू शार्पन, धार लावणे. मग अशा प्रकारे अन्न फाडून आणि आपली चोच पुन्हा पुन्हा घासून धारधार करायला त्याला मात्र फार आवडत असे. मित्रांनो, आपण या ठिकाणी बघितलं की कशा प्रकारे या छोट्या समुद्र पक्ष्याची आई अगदी आपल्या पिलासमोर त्या ठिकाणी मासा फाडून खात असते, परंतु त्या माशाचा एक छोटासा कण देखील त्याला देत नव्हती. यामागे उद्देश असा होता की आपल्या पिलाने स्वतः उंच भरारी घ्यावी, स्वतः शिकार करावी, स्वतः मासे पकडावे आणि खावे. म्हणजेच ती त्याला सेल्फ रिलायंट बनवायला त्या ठिकाणी बघू पाहत होती. थोडक्यात अशा प्रकारे ती त्याला मोटिवेट करत होती. फ्रेंड्स, दॅट्स इट फॉर टुडे. मित्रांनो, आज आपण या ठिकाणी थांबूया आणि या कथेचा पुढील भाग पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा आणि शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.